नमस्कार, मी साटम. तर ह्याच सरदार गृहामध्ये 4थ्या मजल्यावर या खोलीमध्ये टिळक महाराजांनी आपला देह ठेवला. बघा, आता परफेक्ट कुठली जागा होती जिथे टिळक महाराजांनी आपला शेवटचा श्वास घेतला हे सांगणं थोडंसं कठीण असलं तरी ह्याच खोलीमध्ये आता टिळक महाराजांचं लाडकं वृत्तपत्र केसरी ह्याचं कार्यालय आहे. पण खास करून इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे या खोलीमध्ये, तर तुम्हाला माहिती असेल GI टॅग मिळवलेली पुणेरी पगडी, जिला जगविख्यात सुद्धा टिळक महाराजांनीच केलं. ती साक्षात दस्तूरखुद्द टिळक महाराजांनी वापरलेली पगडी आणि त्यांचा शेला इथेच ठेवलेला आहे. याच कार्यालयामध्ये एक टिळक महाराजांचं स्मारक बनवलेलं आहे. त्या स्मारकाचाच एक भाग आहे ही पगडी आणि टिळक महाराजांचा शेला. मला त्याला स्पर्श करण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण होता तो. पण बघा, राहून राहून माझ्या मनामध्ये एकच प्रश्न, जेव्हापासून मला कळलं की टिळक महाराजांचे अंत्यसंस्कार हे मुंबईमध्ये झाले. तर बघा, हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे की आपल्या घरच्या जवळपासच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. मग अशा वेळेला टिळक महाराजांचे अंत्यसंस्कार पुण्यातील एखाद्या स्मशानभूमीमध्ये न होता मुंबईतील गिरगाव चौपाटीवर झाले. असं कसं, त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलेलं आहे. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. तोपर्यंत कनेक्टेड राहा. बाकी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. बाकी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, टिळक महाराजांचा विजय असो.